सर्वांना नमस्कार. मी ॲस्ट्रो तृप्ती. आज आपण मेष राशीच्या पुरुषांचा खरा स्वभाव समजून घेणार आहोत. कारण मेष राशीचे पुरुष बाहेरून ॲग्रेसिव्ह दिसतात, पण हा बाहेरून ॲग्रेसिव्ह दिसणारा पुरुष आतून नेमका कसा असतो हे फार कमी लोकांना माहिती असतं. मेष ही राशीचक्रातील पहिली राशी आहे, म्हणजे जिथून सुरुवात असते, जिथून आरंभ असतो, जिथे ऊर्जा असते, धाडस असतं आणि कृती असतं, ती म्हणजे मेष राशी होय. मेष ही अग्नितत्वाची राशी आहे. मेष राशीचा स्वामी मंगळ म्हणजे सेनापती आहे. म्हणूनच मेष पुरुष हा विचार करणारा नाही तर धडक कृती करणारा असतो. त्यांच्यासाठी विचार करण्यापेक्षा ऍक्शन महत्वाची असते. आपण जर मेंढ्याचं प्रतीक का दिलंय असं जर विचार केला तर मेष राशीला ते अतिशय योग्य आहे. त्यांचं एकच काम धडक कृती, धडक देणं. अगदी तसाच मेष राशीचा पुरुष असतो. समस्या आली की ही माणसं थांबत नाहीत, सरळ भिडतात. तो कोणाचीही वाट पाहत नाही, कोणावरही अवलंबून राहत नाही. तो स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतो. मेष पुरुषांचं जर आपण सुरुवातीपासूनचं आयुष्य पाहिलं तर बऱ्याच वेळा संघर्षपूर्ण आयुष्य असतं, पण त्या संघर्षातनं ते घडतात. कारण परिश्रम आणि पराक्रम हे मेष राशीचे मुख्य गुण आहेत. मेष राशीची व्यक्ती दिलेल्या शब्दाला जागते, वचन पाळते. शब्द हा त्यांच्यासाठी शब्द प्रमाण असतो आणि ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहतात. मेष राशीमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. ज्योतिषशास्त्रानुसार रवी ग्रह मेष राशीत उच्चीचा होतो, त्याच्यामुळे हे सत्यवादी हरिश्चंद्राचे अवतार यांना आपण म्हणू शकतो. सत्य, स्पष्टता आणि प्रामाणिकपणा हे गुण त्यांच्यामध्ये नैसर्गिकरित्या असतात. यांना खोटं बोललेलं अजिबात सहन होत नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, मेष पुरुष भावनांनी नाही तर त्यांच्या कृतीने जगतात आणि जर तुम्ही त्यांना समजून घेतलं तर त्यांच्याशी नातं खूप मजबूत होऊ शकतं. तुम्ही जर मेष राशीचे असाल तर मला कमेंट करून नक्की लिहा. मेष राशीचा पुरुष प्रेमात कसा असतो हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुमच्या नात्यामध्ये खूप मोठी चूक होऊ शकते. कारण बाहेरून हा मेष राशीचा पुरुष जेवढा स्ट्रॉंग दिसतो तर ही माणसं आतून कशी असतात हे आपण समजून घेत आहोत. मेष पुरुष कधीही प्रेमाचा दिखावा करत नाही. चार चौघात ते कधीही प्रेम व्यक्त करत नाही, कारण त्यांना जमतच नाही, त्यांचा तो स्वभावच नाही. पण ते जेव्हा प्रेम करतात तेव्हा ते पूर्ण प्रामाणिकपणे, समर्पण, त्यांच्या नात्यामध्ये खूप निष्ठा असते. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये सत्यता हवी असते, खरेपणा हवा असतो आणि समर्पण हवं असतं. फसवणूक त्यांना कधीच चालत नाही. त्यांच्याविषयी, त्यांच्या नात्यात जी माणसं आहेत त्यांच्याविषयी एकदा त्यांचा विश्वास तुटला तर ते मागे तुमच्याकडे कधीच वळून पाहत नाहीत. इथेच एक मोठा कॉन्फ्लिक्ट आहे. मेष राशीची माणसं प्रेम करतात पण कंट्रोल ठेवायला जातात. त्यांना वाटतं की माझं बरोबर आहे, माझा निर्णय बरोबर आहे, त्यामुळे नात्यामध्ये इगो क्लॅशेस होतात. मेष पुरुषांना त्यांचा पार्टनर असा हवा असतो की तो त्यांच्याबरोबर समानतेने धावेल, त्यांना थांबवणार नाही, त्यांच्या स्पीडला मॅच करेल. म्हणूनच जर आपण मेष राशीच्या जोडीदाराचा विचार करतोय तर ज्योतिषानुसार मेष रास आहे, सिंह रास आहे आणि धनु रास, म्हणजे मेष, सिंह आणि धनु या तुमच्या जोडीदारांसाठी उत्तम राशी मानलेल्या आहेत. कारण तिन्ही अग्नितत्वाच्या राशी आहेत आणि त्यांची एनर्जी तुम्हाला मॅच होऊ शकते. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेष पुरुषांनी लग्न करायचं असेल, कन्या राशीच्या महिलेशी लग्न टाळावं. कारण मेष हा ऍक्शन घेणारा आणि कन्या राशी ओव्हर थिंकिंग करणारी असते आणि इथे षडाष्टक दोष निर्माण होतो, त्याच्यामुळे सतत मतभेद निर्माण होतात. मेष पुरुषाचा पहिला दोष म्हणजे विचार न करता कृती करणं, विचार न करता धडक निर्णय घेणं. ही माणसं इम्पल्सिव्ह असतात, उतावळी असतात, पटकन निर्णय घेतात आणि काही प्रमाणात यामुळे नंतर त्याची किंमत त्यांना बऱ्यापैकी मोजावी लागते. दुसरा दोष म्हणजे यांना रागावर नियंत्रण नसतं आणि तिसरं म्हणजे मीच बरोबर हा ॲटिट्यूड ठासून भरलेला असतो. जर तुम्ही या तीन गोष्टींवर नियंत्रण ठेवलं तर तुम्ही नक्की आयुष्यात खूप मोठं काही करू शकता. कारण मेष राशीच्या पुरुषांमध्ये एनर्जी प्रचंड आहे, लिडरशिप आहे, नेतृत्व गुण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणालाही घाबरत नाही. मेष पुरुष कधीही हार मानत नाही. ते एक योद्धा असतात, त्यांच्या जिंकण्याची प्रचंड इच्छा असते, पण कधी कधी थोडं थांबा आणि थोडा विचार करा. आणि जर तुमच्या विवाहाच्या बाबतीत, जर आपण लग्नाच्या बाबतीत सांगायचे झालं तर मेष पुरुषांच्या विवाहाचे योग हे साधारणपणे वयाच्या 26, 28 आणि 30व्या वर्षी येतात. आणि जर हे योग टळले तर तुमच्या विवाहाला नक्की उशीर होऊ शकतो. शेवटी एक प्रॅक्टिकल गोष्ट,
तुमच्या आयुष्यात जर मेष राशीचा पुरुष असेल, तुमचा जोडीदार मेष राशीचा असेल, तर त्याला कधीही विरोध करू नका. त्याला योग्य दिशा द्या, कारण मेष राशीचे कोणतेही माणसं थांबत नाहीत, पण त्यांना जर योग्य दिशा दिली तर त्यांचं आयुष्य घडतो. मेष राशी अग्नितत्वाची आहे, सतत वरवर जाते, फक्त योग्य दिशा पाहिजे. चुकीच्या दिशेला गेलं तर त्याच्यामुळे नुकसानही तेवढंच मोठं होऊ शकतं. त्याच्यामुळे समजून घ्या, योग्य निर्णय घ्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तर तुम्ही जर मेष राशीचे असाल तर मला नक्की कमेंट करा. धन्यवाद. जय ज्योतिष.